जेवण. नमस्कार. RRC नेटवर्क प्रस्तुत पॉलिटिकल लीडर आणि पॉवरफुल लीडर या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल गोरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत अकोला महानगरपालिकेचे माजी महापौर आणि भाजपामध्ये ज्यांनी महानगराध्यक्ष म्हणून अत्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचणारं काम केलं, स्थायी समितीचेही जे सभापती राहिलेले, ज्यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात विकासाचा संकल्प घेऊन, नवयुग संकल्प घेऊन ते सध्या निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत, असे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार, ज्यांना सर्वांचं सहकार्य RPI असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट असेल, शिंदे सेना असेल, या सर्वांचं ज्यांना सहकार्य लाभतंय आणि ज्यांच्या प्रचार तोफा संवाद दौऱ्यांना सुद्धा अत्यंत व्यापक प्रतिसाद सुद्धा लोकांचा मिळतोय. सध्या आपल्या स्टुडिओमध्ये आहेत माननीय विजयजी अग्रवाल. मनपूर्वक स्वागत करतो सर आपलं आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. सध्या निवडणुकीचं रणधुमाळी सुरू आहे. केवळ आता 2 दिवस प्रचाराला उरलेले आहेत. उद्याचा शेवटचा दिवस प्रचाराचा म्हणता येईल. आता प्रचार सभा आपल्या माध्यमातून सुरुवात, कॉर्नर मिटिंगांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसतोय. मतदाराच्या मनातील भाव तुमच्यापर्यंत पोहोचतात. काय वाटतं, काय मतदाराला वाटतंय? सगळ्यांना नमस्कार. या शहरातील जनतेने ठरवलं की आतापर्यंत 30 वर्ष जसे आशीर्वाद लालाजी, भाऊसाहेब पुणकर, संजीव अनुभवाला दिले, तसेच आशीर्वाद येणाऱ्या 20 तारखेला कमळाचं बटन दाबून मला देणार आहेत, याचा मला 100% उपस्थितीवरून विश्वास निर्माण झाला. निश्चितच 100% विश्वास आहे. आणि मागील आपण 6 निवडणुकांचा जर इतिहास पाहिला तर गोवर्धनजी शर्मा यांनी 6 निवडणुकांमध्ये भाजपचा जो झेंडा आहे तो कधीही खाली उतरू दिला नाही. आता विजयजी अग्रवाल यांना सुद्धा तोच विश्वास आहे, कारण प्रत्येक स्तरावरून मिळता पाठिंबा असेल, वाढता जनसंपर्क असेल आणि केलेल्या कामाची जी पुंजी आहे त्या माध्यमातून आपण पुढे जाताना दिसतोय, असा आशावाद सुद्धा ते या माध्यमातून व्यक्त करत आहेत. आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा उद्योजकांशी संवाद साधला. ज्यावेळी संवाद साधताना तुम्ही केलेल्या भाषणामध्ये तुम्ही सांगितलं की अकोला महानगरपालिकेमध्ये जी टॅक्स वाढ करण्यात आली, दरवाढ करण्यात आली, तो टॅक्सचा मुद्दा, त्या ठरावावर नेमकं सूचक म्हणून कोणाची साईन आहे आणि आता ते अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणूक रिंगणात आहेत. कसे ते लोकांना सामोरे जाणार आहे? तुमचा मुद्दा नेमका काय होता? अकोला महापालिकेच्या मध्ये टॅक्स वाढवला हा आरोप नेहमी विरोधी पक्ष करतात. बरोबर. हे सगळं चुकीचं आहे. गेल्या अनेक वर्षापासून टॅक्स मध्ये रिफॉर्म होणं आवश्यक होता. तो रिफॉर्म आम्ही केला. टॅक्स कुठे वाढवला नाही. आणि या टॅक्सचे सूचक आता जे अपक्ष उमेदवार आहेत, हरीशभाई अलीमचंदानी यांनीच तो प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाच्या विरोधात विरोधी पक्षनेते व सगळे विरोधी लोक हे कोर्टात गेले होते, न्यायालयात, आणि न्यायालयातून यांनी हा टॅक्स दुप्पट करून आणला होता. मी सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे आणला आणि टॅक्स वाढू दिला नाही. आणि हरीशभाई ला काहीच अधिकार नाही सांगण्याचा, कारण की त्यांनी हा प्रस्ताव मांडला होता. मग तरीही आपलं नाव जाणून बुजून या गोष्टी अशा फैलावल्या जात आहेत, जेणेकरून कुठेतरी या मतदानामध्ये लोक गुमराह झाले पाहिजेत. विरोधी पक्षाकडे किंवा जे अपक्ष उभे आहेत त्यांच्याकडे मुद्दाच नाही. बरोबर. विकास ते करू शकत नाहीत. व्यक्तिगत लाभाच्या योजना लोकांना ते देऊ शकत नाहीत. त्यांच्या पक्षाकडे नेतृत्व नाही. भविष्य काळाचं विजन त्यांच्याकडे नाही. आणि कोणतंही काम ते या शहरामध्ये करू शकत नाहीत. आणि त्यांना माहित आहे की पुढच्या काळामध्ये त्यांचं डिपॉझिट सुद्धा या शहरामध्ये राहणार नाही. त्यांना मत म्हणजे सरळ काँग्रेसला मत हे जनतेच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांच्याकडे विजन नसल्यामुळे त्यांचं सगळं म्हणणं हे खोटं आहे हे जनतेला समजते. निवडणुकी काळामध्ये मतविभाजनाचे मुद्दे फार महत्त्वानं प्रकर्षाने येत आहेत. आपल्याच सोबत कधी काळी राहिलेले आणि ज्यांनी भाजपाने ज्याला भरभरून कदाचित दिलं ते लोक सुद्धा आज अपक्ष म्हणून किंवा वेगळ्या कुठल्या फ्रंटच्या माध्यमातून सध्या निवडणूक रिंगणात आहेत. या मतविभाजनाचा कुठेतरी फटका बसेल अशा चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहेत. हा फटका बसू नये यासाठी काय प्रयत्न आहेत? आपल्याला सांगतो की या शहराची जनता अतिशय हुशार आहे. बरोबर. शहराच्या जनतेने मन बनवलं आहे की भारतीय जनता पार्टीचा विजय करायचा, भारतीय जनता पार्टीला विजयी करायचं. या शहरामध्ये काँग्रेसचे उमेदवार ज्या पद्धतीचं त्यांचं कॅरेक्टर आहे, ते ज्या राजेश्वर मंदिरावर ज्यांनी दगड फेकले, 302चे आरोपी ते गुन्हेगार नंबर 1 आहेत, त्याच्यामुळे त्यांना मत देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. आणि अपक्ष हे कधी निवडून येऊ शकत नाहीत. अपक्षाची काही तशी पुंजी त्यांच्याकडे नाही आहे, कोणता मुद्दा नाही आहे किंवा त्यांचं तसं वर्कही नाही आहे, तसं त्यांचं कामही नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या भरोशावर त्यांचं नाव होतं आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभे राहिले. राजेश मिश्राची
शिवसेनेचे जे आहेत त्यांची काँग्रेसची युती होती आणि ते काँग्रेसला सहकार्यासाठी उभे आहेत. सगळ्या जनतेला माहित आहे की यांना मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं, म्हणून अपक्षांना जनता कुठेही पाठिंबा देणार नाही याचा मला 100% आत्मविश्वास आहे. तुम्ही लोकांशी संवाद साधत आहात, हे जे मतविभाजनाचे मुद्दे सध्या येतात, लोक तुमच्याशी या विषयावर संवाद साधतायत का आणि लोकांचं मत काय वाटतं तुम्हाला या माध्यमातून? लोक स्पष्ट सांगतात की आम्हाला हिंदुत्वाचं आणि कमळाला मत द्यायचं आहे, आम्ही काही विचार करणार नाही. आणि उत्स्फूर्त प्रचंड असा मोठा प्रतिसाद या बैठकीमधून, सभेमधून, आपल्या सगळ्या दौऱ्यातून, संपर्कातून आम्हाला मिळत आहे. त्याच्यावरून एक अंदाज येते की या शहराच्या जनतेचा मूळ काय. या मागील 30 वर्षात जे काही घडलं नाही, या निवडणुकीत मात्र हिंदुत्व, एक राहिलो तर सुरक्षित राहू, आपण एकत्रित आलं पाहिजे, हे मुद्दे प्रकर्षाने जाणवत आहेत. आपण योगी आदित्यनाथ यांची सभा सुद्धा पाहिली, नरेंद्र मोदीजी यांची सभा सुद्धा पाहिली. एकत्रित आपण राहिलो पाहिजे हा उद्देश आता हिंदुत्वाचं राजकारण का होत आहे? याचं कारण काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, जे दंग्याचे आरोपी आहेत, त्या उमेदवारासाठी ज्या त्यांच्या समाजाने सगळ्या लोकांनी फॉर्म विड्रॉल केले, भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवाराने फॉर्म विड्रॉल केला, त्याची जी ऍक्शनची रिॲक्शन आहे. आणि म्हणून लोक आता या बाजूने आले किंवा यांनी जो गनिमी कावा केला, त्या गनिमी काव्यामुळे आणि अपक्ष जे आहेत यांना मदत ते करून राहिले, त्यांच्या मदतीने हे अपक्ष उभे आहेत. म्हणून जनता आता भारतीय जनता पार्टीच्या मागे उभी राहणार आहे. विजय अग्रवालच्या 1 नंबरच्या कमळ या निशाणीवर बटन दाबणार आहे. आणि यामुळे आता कोणतीही शहरामध्ये एक वेगळं वातावरण आहे. निश्चित या वातावरणाला जातीवादाचा रंग हे काँग्रेसमुळे दिला गेला. काँग्रेसमुळेच जातीवादाचा रंग या निवडणुकीत दिला जात आहे. आता हिंदुत्वाचं राजकारण व्हायला लागलेलं आहे, सगळे एकत्रित आले पाहिजेत असा नारा सुद्धा दिला जातोय, प्रत्येक सभांमधून असेल, दौऱ्यांमधून असेल. आता ह्या चर्चा रंगताना निश्चित दिसत आहेत. मात्र आता देवेंद्रजी फडणवीस किंवा महायुती सरकार राज्यात आलं पाहिजे. राज्यात सरकार येण्यासाठी अकोला जिल्ह्यात भाजपाची काय परिस्थिती असली पाहिजे, किती जागा आपल्या ताब्यात असल्या पाहिजे. आपण जरी अकोला पश्चिमची निवडणूक लढवत असलात, इथून विजय जरी झाला तरी बाकीही विधानसभा मतदारसंघात भाजपाची परिस्थिती काय वाटते आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे हात मजबूत करण्यासाठी अजून काय प्रयत्न होणार आहेत जिल्ह्यातून? अकोला जिल्ह्यामध्ये युतीच्या 5ही जागा या निवडून येणार आहे. हे सर्वांना माहीत आहे की अकोला पूर्वचे उमेदवार रणधीरभाऊ सावरकर, अकोटचे भारसाकडे साहेब, बुरचियापूरचे पिंपळे साहेब, बाळापूरचे शिरस्कार साहेब, अतिशय चांगलं वातावरण सगळ्यांचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही सर्वे आहेत ते सरकार येणार आहे. काल देवेंद्रजींनी मुलाखत दिली, त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की मुस्लिम लोकांनी 17 मुद्दे काँग्रेसवाल्याला दिले आणि त्याच्यामध्ये जे मागण्या केल्या त्या अतिशय कायद्याला धरून नसणाऱ्या आहेत, कायद्यामध्ये बसणाऱ्या नाहीत, तरी काँग्रेस त्याला मान्य करते आहे. आणि म्हणून आता असं म्हटलं जाते की सगळ्यांनी एक होण्याची गरज आहे. या एक होण्यामागे त्याचा उद्देशच आहे, बटेंगे तो कटेंगे हे म्हणण्याच्या मागचाच उद्देश आहे. आणि सगळेजण एक राहाल तर नेक राहाल, एक राहाल तर सेफ राहाल, हा जो मुद्दा आहे हा याच्यासाठी येतो आहे की काँग्रेसच त्यांचे धर्मगुरू मुस्लिम लोकांचे ज्या पद्धतीच्या मागण्या करत आहेत आणि त्याला काँग्रेस मान्यता देत आहे, त्याच्यामुळे हे वातावरण तयार झालं. आणि आपल्या या महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा जो झंझावत चालू आहे, यांचे जे विकासाचे कामं चालू आहेत, भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती सरकार आल्यावर जनतेसाठी आम्ही काय करणार आहे, 30% इलेक्ट्रिक बिलामध्ये माफी देणार आहे, 25,000 मुलींना पोलिसांमध्ये भरती करणार आहे, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आहे, शेतकऱ्याचे विजेचे पैसे माफ करणार आहे, शेतकऱ्यासाठी अनेक योजना ज्या आहेत, सन्मान निधी जो आहे तो वाढवणार आहे. अशा अनेक योजना त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, मी सुद्धा अकोला शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे वाचनालय आहे, ज्या सगळ्या त्यांच्या लायब्ररीज आहेत, या अभ्यासिका सगळ्या ठिकाणी निर्मिती झाले पाहिजे आणि सगळ्या भागामध्ये उभ्या झाल्या पाहिजेत, हे भविष्यामध्ये मी करणार आहे. अभ्यासिकांची निर्मिती होणे फार गरजेचे आहे, कारण अकोला सारखं हे एवढं मोठं शैक्षणिक हब असताना इथे म्हणावे तशा प्रमाणात ग्रंथालय उपलब्ध नाहीत. तो संकल्प विजय जी अग्रवाल यांचा निश्चितच आहे. त्या माध्यमातून काम विद्यार्थ्यांसाठी झालं पाहिजे, केवळ घोषणाबाजी होऊ नये तर काम झालं पाहिजे, हा नवयुग संकल्प सुद्धा विजय अग्रवाल यांच्या माध्यमातून व्यक्त निश्चित केला जातोय. आता निवडणुकांचं सध्या वारं जिकडे तिकडे वाहत आहे. राज्य शासनानेही निवडणुकीपूर्वी काही योजना घोषित केल्या, त्या योजनांचा लाभ महिलांना मिळतोय. तुम्हाला संवाद दौऱ्यामध्ये लाडक्या बहिणी भेटतायत का? लाडक्या बहिणींची काय इच्छा? तुम्ही राज्य
सरकार म्हणून किंवा पुढे नंतर जेव्हा महायुतीचं सरकार येईल तेव्हा या योजना खरंच सुरू राहणार आहेत की फक्त निवडणुकीपुरता जुमला होता? लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्याच्यामध्ये जो सन्मान निधी 1500 रुपये देण्यात येणार आहे, सरकार आल्यावर तो 2100 रुपये देऊ हे सगळ्या महिलांना पटलेलं आहे आणि प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद सभेमध्ये लाडक्या बहिणींचा आहे. लाडक्या बहिणी ह्या महायुतीला 100% आशीर्वाद देणार आहेत. त्याचा प्रत्यय हा बैठकीतून आपल्या सभेतून सगळ्या ठिकाणी येतो आहे आणि भविष्य काळामध्ये महिलांचा सन्मान, मुलींच्या शिक्षणाच्यासाठी सरकारची योजना, डिग्री कोर्समध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, IAS, IPS हे सगळ्या शिक्षणाचा बोजा सरकार उचलणार आहे. हा महिलांचा सन्मान इतर कोणीही पक्षाने केला नाही, ते करणार नाही आणि आमची कॉपी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत, ते फसून जाणार आहेत. त्याच्यामुळे महिला ह्या महायुतीच्या मागे उभे राहणार आहेत. तुम्हाला विजू भाऊ म्हटलं जातं, तर विजू भाऊच्या पाठीमागे सोबत महिला आणि पुरुष दोन्ही राहणार आहेत का? दोघांसाठी तुम्ही भाऊ आहात का? 100% महिलांसाठी आहे आणि पुरुषासाठी आहे. भाऊ म्हणून आहे, मुलगा म्हणून आहे, त्यांचा मित्र म्हणून आहे आणि या सगळ्या नात्यामध्ये बहिणींचं आणि ज्येष्ठांचं जे नातं आहे त्यांची सेवा झाली पाहिजे. त्यांच्या विचारानं सरकार चाललं पाहिजे, त्यांच्या विचाराचा लोकप्रतिनिधी आला पाहिजे. हे करण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. तुम्हाला महानगरपालिकेचा अनुभव आहे, स्थायी समितीचा अनुभव आहे, जिल्हा नियोजन समितीचेच तुम्ही सध्या यापूर्वी सदस्य होतात. आता शहर बदललं पाहिजे असं वाटत नाही का? शहराचा विकास नावापुरता झाला असं काही लोकांचं मत आहे. फक्त उड्डाणपुलाने विकास झाला असं म्हणता येणार नाही. अंडरपास जो आहे त्यामध्येही काही वेळ पाणी असतं. तर हे कुठेतरी बदललं पाहिजे, हा आशावाद नाही का पुढच्या काळातला? आपण एक समजून घ्या की मागच्या 10 वर्षामध्ये या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचे सरकार आल्यावरच हा विकास सुरू झाला आणि आतापर्यंत हजारो कोटी रुपयाचा विकास. भविष्य काळामध्ये आम्ही जे 2000 कोटी रुपयाचे प्रस्ताव मंजूर केले हे या विकासाचं घोतक आहे. या शहराचा चेहरामोहरा बदलून या शहरामध्ये सर्व विकासाची कामं, ज्या नागरिकांना आवश्यक सुविधा आहेत त्या देणं आणि शहरामध्ये आवश्यक प्लॅन नुसार काम करणं, हे काम आम्ही करतो आहे आणि याच्यामध्ये आता आमूलाग्र बदल झालेला आहे. एखाद्या ठिकाणी जर पाणी थांबत असेल तर त्याचा आणि विकासाचा कुठेही संबंध येत नाही. विकास हा लोकांना दिसतो आहे आणि म्हणूनच केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत लोकांनी आशीर्वाद दिले. शिवसेनेचे जे इथे बंडखोर उमेदवार अकोला पश्चिम मध्ये उभे आहेत ते निवडणुकीतून कदाचित माघार घेतील अशा काही चर्चा सुरू होत्या. मात्र त्यांचा तुमच्या नावाला विरोध आहे, त्यामुळे कुठेही त्यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा विचार केला नाही किंवा सध्या जी बंडखोरी त्यांनी केलेली आहे ती तशीच ठेवलेली आहे. त्यामुळे या गोष्टीचा कुठेतरी फटका बसेल का आणि तुमच्यावर असे काही आरोप होत आहेत? आपण एक समजून घ्या की शिवसेनेचे शहर प्रमुख, शिवसेनेची काँग्रेसची युती असताना ते उभे आहेत. याचा सरळ सरळ अर्थ आहे की त्यांना काँग्रेसला निवडून आणायचं आहे, भाजपला थांबवायचं आहे. काँग्रेसच्या मदतीनं, काँग्रेसच्या सहकार्यानं, काँग्रेसच्या रसदीवर ते उभे आहेत. सगळ्या जगाला माहित आहे की त्यांचं काहीही नाही आहे, त्यांचं डिपॉझिट जमा होणार आहे. त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा मुद्दा आहे, परंतु त्यांनी जर माघार घेतली तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि माघार जर नाही घेतली तर त्यांचं डिपॉझिट जाणार आहे आणि म्हणून हे त्यांना निर्णय करायचा आहे की काय करायचं. तुम्ही नवयुग संकल्प जो तुमचा जाहीरनामा तयार केलेला त्यामध्ये अनेक विकासाचे मुद्दे आहेत. जे भरती हॉस्पिटल आपलं महानगरपालिकेचं आहे ते हॉस्पिटल गुजरातच्या धर्तीवर एक प्रकारची GMC किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा चांगलं रुग्णालय बनलं पाहिजे, असे तुमचे विविध मुद्दे सुद्धा तुम्ही या माध्यमातून जो नवयुग संकल्प मांडलेला आहे त्या संकल्पात सुद्धा मांडलेला आहे. शहराचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे. भरती हॉस्पिटलला चांगलं एखादं रुग्णालय करण्यासाठी काय उपाययोजना काही आहे का प्लॅन पुढे? 100% भरती रुग्णालयाचं भव्य रुग्णालयाच्या मध्ये रूपांतर करून महापालिकेच्या माध्यमातून या शहराच्या लोकांना आरोग्य सेवा देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये 100% मी करणार आहे. त्याचप्रमाणे अकोला शहरामध्ये विविध ज्या सगळ्या गोष्टी आहेत, सांस्कृतिक भवनाचं काम चालू आहे, स्विमिंग टँकचं काम चालू आहे, भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना, अंडरग्राउंड ड्रेनेज, सिटी बस, अकोला शहरामध्ये जे सगळे काम आहेत हे पूर्ण करण्याचं काम, विकास हा 100% करायचा आहे. प्लॅनिंगनी करायचा आहे. व्यक्तिगत लाभाच्या योजनेचा लोकांना लाभ द्यायचा आहे, नेतृत्व द्यायचं आहे
आणि व्हिजन म्हणून पुढच्या 5 वर्षाचा ब्ल्यूप्रिंट तयार करून शहरामध्ये काम करायचं आहे. जे आपण सांगितले ते मुद्दे याच्या अगोदरच्या निवडणुकीतही तसेच होते. जिल्ह्याचा विकास झाला नाही. शाश्वत विकास किंवा आपण शाश्वती देणार आहे का आता मतदारांना, की हो मी आमदार झाल्यानंतर एवढ्या वर्षात या बाबी होतील म्हणून? तुम्ही एक समजून घ्या की आम्ही जे सांगितलं त्याच्यापेक्षा 10 पट जास्त काम केलं आणि म्हणून आम्ही शब्दाचे पक्के लोक आहोत. निवडणूक येत राहतील, निवडणूक जात राहील, परंतु जे निवडणुकीत ठरलं जे आम्ही कबूल केलं ते आम्ही 100% करणार आहे. केंद्रात एनडीएचं सरकार आहे. नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून विविध विकासाचे मुद्दे सुद्धा हाती घेतले गेलेले आहेत आणि महायुती सरकार सुद्धा मागील काळामध्ये महायुती सरकारने सुद्धा या महाराष्ट्रात आणि विविध भागांमध्ये राजकारण करून विकासाचे मुद्दे घेऊन काम निश्चितच केलेलं आहे. काय वाटतं, जसं केंद्रात सरकार आहे एनडीएचं तसं राज्यातही महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा विधानसभेचे प्रतिनिधी असणं गरजेचं आहे? 100% महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे आणि मी त्याच्यामध्ये प्रतिनिधी राहणार आहे. आता शहरात तुम्ही फिरतायत, वातावरण नेमकं कसं आहे? सकाळपासून तुमचे दौरे सुरू होऊन जातात. तुमचं नेमकं रोजचं शेड्यूल कसं आहे? रात्रीपर्यंत तुम्ही नागरिकांशी संवाद साधता. वातावरण कसं तयार होत आहे? अतिशय चांगलं वातावरण आहे. लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, याची जी ताकद आहे, त्याच्यामुळे सकाळी 6 पासून तर रात्री 2 पर्यंत मला असं वाटतच नाही की मी थकलो. आणि लोक ज्याप्रमाणे मला आशीर्वाद देत आहेत, लोक ज्याप्रमाणे प्रतिसाद देत आहेत, त्याच्यावरून एक गोष्ट अशी लक्षात येते की लोकांच्या आशीर्वादाची ताकद इतकी जास्त आहे की त्याच्यामुळे मला भविष्यामध्ये कधी अडचण निर्माण होणार नाही आणि मी विजयी होईल असा मला आत्मविश्वास आहे. लोकांचा विश्वास नेमका कशामुळे आहे? मागील काळात आपण महानगरपालिकेचं महापौर पद सुद्धा भूषवलेलं आहे. हा विश्वास यापूर्वी केलेल्या कामाचा आहे की फक्त भाजपा किंवा महायुतीचे उमेदवार आहात? मागच्या 30 वर्षात मी राजकारणामध्ये आहे. भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा घेऊन काम करतो आहे. त्या कामाच्या भरोशावर, संपर्काच्या भरोशावर, दिलेला शब्द पाळणं म्हणून याच्या भरोशावर आणि माझं जे व्हिजन आहे ते क्लिअर असल्यामुळे, स्पष्ट असल्यामुळे माझ्यावर जनतेचा विश्वास आहे आणि म्हणूनच मला जनता आशीर्वाद देते आहे. भूमिगत गटार योजनेचा मुद्दा प्रत्येकदा निघतो की ही योजना मार्गी लागेल. तुम्हीही मागच्या वेळी सांगितलं होतं की ही योजना आपण लवकरात लवकर मार्गक्रमण करणार आहोत. काय वाटतं की खरंच निश्चित यानंतर किंवा आपण प्रतिनिधी म्हणून या शहराची अंडरग्राउंड ड्रेनेज भुयारी गटाचं काम 3 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. सर्व उखडलेले रस्ते पुण्या होणार आहेत. 2 वर्षामध्ये या शहराचं पूर्ण काम होईल असा मला आत्मविश्वास आहे. जुने शहरात आपल्या अकोला शहराचं ग्रामदैवत राजराजेश्वरांचं मंदिर आहे. भव्य मंदिर आहे. जुन्या पद्धतीचं ते मंदिर आहे. आता त्यात विस्तारीकरण झालं पाहिजे. श्री राजराजेश्वराची ओळख देशभरात निर्माण झाली पाहिजे. सध्या क वर्ग तीर्थक्षेत्रासाठी त्याचा प्रस्ताव गेलेला आहे. तर काय वाटतं, हे तीर्थक्षेत्र म्हणून किंवा आपलं ग्रामदैवत म्हणून मोठं होणं गरजेचं आहे की नाही विस्तारीकरण? आपल्या शहराचं दैवत श्री राजराजेश्वर मंदिराचा विकास याचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे. पहिले 5 कोटी रुपये त्यांना मंजूर झालेले आहेत. भविष्यामध्ये त्याला जेवढे आवश्यक असणारे पैसे, आवश्यक असणारी रक्कम राज्य सरकार व जिल्हा प्लॅनिंग कमिटीच्या माध्यमातून, डीपीसीच्या माध्यमातून आम्ही देणार आहे आणि तसा पूर्ण प्रस्ताव आमचा तयार आहे. काही चर्चा शहरात रंगत आहेत की हिंदूंना आपण निवडणुकीत पाडू किंवा त्यांचा पराभव करू. हा कोणाचा छुपा अजेंडा वाटतोय? कोणाच्या चर्चा सुरू आहेत अशा? छुपा अजेंडा नाही आहे, हा खुला अजेंडा आहे की आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे सगळ्या सुखसोयी भोगायच्या, आपले व्यवसाय सेटल करायचे, आपली इमेज सेटल करायची आणि आता भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर घुसून त्यांच्याशी बेमानी करायची असा अजेंडा जे अपक्ष आहेत त्यांचा आहे. म्हणून जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे आणि हिंदुत्वाची धार इतकी तेज आहे की त्याच्यात हे कुठेही दिसणार नाही. हे खंजीर खुपसणारे एवढे असे का करतायत? कधी काळी तुमच्या सोबत होते, तुमच्या माध्यमातून त्यांनी राजकारण केलं किंवा भाजपाची साथ घेऊन राजकारण केलं. आज मात्र पाठीत जर खंजीर खुपसण्याच्या चर्चा सुरू असतील किंवा तुम्ही म्हणत असाल ते पाठीत खंजीर खुपसतात, तर हे करण्यामागे त्यांचं कारण काय वाटतं? राजकारणाची लालच आणि कॅपॅसिटी नसताना त्या पदावर निवडणूक लढण्याचा त्यांचा मनसुबा आणि बेमानी हा त्यांचा पहिल्यांदा स्वभाव नाही आहे. हरीशभाई याच्यापूर्वी लालाजीच्या विरोधात उभे राहिले होते, अपक्ष पतंगवर उभे राहिले होते, काँग्रेसमध्ये होते, भाजपमध्ये होते आणि आता भारिपमध्ये त्यांनी पाठिंबा घेतलेला आहे. म्हणून त्यांना काही स्थायित्व नाही आहे
आणि अशा लोकांना काही फार लोक महत्व देत नाहीत. अशा लोकांना फारसं कोणी महत्व देत नाहीत. अनेक जण बंडखोरी करून जरी उभे असतील तरी जो सुजाण नागरिक आहे किंवा मतदार आहे तो महायुती सोबत राहील असा आशावाद विजय अग्रवाल यांना आहे. तुम्हाला पाडण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च सुरू आहे अशी ही चर्चा सध्या अकोला शहरात रंगतायत की तुम्हाला पाडलं गेलं पाहिजे, तुम्हाला पराभूत केलं पाहिजे. महायुतीचे जे आहेत विजय अग्रवाल यांना पाडण्यासाठी काही शक्ती इथे ताकद लावून काम करतात. त्यांच्याकडे असलेले पैसे सगळे बेमानीचे आहेत म्हणून ते करोड रुपये खर्च करू शकतात. आमच्याकडे असे पैसे नसल्यामुळे आम्ही फक्त आशीर्वाद मागतोय आणि लोक आशीर्वाद देत आहेत. हे किती पैसे खर्च करू द्या, पैशांनी जर निवडणुका झाल्या असत्या तर टाटा बिर्ला या देशावर राज्य केलं असतं. असे पैशावाले अनेक आहेत, त्यांचं कुठेही अस्तित्व नाही आणि यांचा ज्या पद्धतीचे सगळे धंदे आहेत ते लोक ओळखून आहेत की यांच्याकडे असलेले पैसे हे सगळे बेमानीचे आहेत. राजकारण पैशावर आधारित नसून विकासाच्या मुद्द्यांवर आधारित असलं पाहिजे असाच या माध्यमातून चर्चेचा सूर आहे. अकोला शहरात आपण सांगितलं की आपल्या प्रभागामध्ये सुद्धा आणि अनेक ठिकाणी बाग बगीचे तयार होत आहेत. मात्र मग गांधी जवाहर बाग, आपल्या शहराच्या बस स्टँडच्या समोरचे हे जे महत्वाचे भाग आहेत त्यांचं काय करायचं, त्या त्या बागीच्याकडे कोणाचं लक्षच नाही. भविष्य काळामध्ये नवीन आम्ही या शहरामध्ये 40 बगीचे निर्माण केले. जसे आम्ही आता हा जो बगीचा आहे खोलेश्वरचा हा पिकेवीला मेंटेन करण्यासाठी दिला, तसे हे सर्व बगीचे प्रायव्हेट किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून डेव्हलप करून सर्व लोकांसाठी सुविधायुक्त तिथे सुविधा करून निर्माण करून सर्वांसाठी खुले करणार आहे. आणि हा आमच्या अजेंड्यातला भाग आहे. पार्किंग आणि बगीचे हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आपण पार्किंगचा मुद्दा काढलात. अकोला शहरात पार्किंगसाठी कुठेही जागा उपलब्ध नाही, पार्किंग स्लॉट उपलब्ध नाहीत, पार्किंग स्टेशन नाहीत. त्यामुळे अतिक्रमण शहरात मोठ्या प्रमाणात वाढतंय, रस्त्यावर दुकानं लागतायत. यासाठी काही करू शकतो का आपण, काही विजन आहे का? 100% या शहरामध्ये हॉकर्स झोन आम्ही निर्माण करणार आहे. सगळ्या ठिकाणी सक्तीने त्यांना तिथं जायला लावणार आहे आणि कोणाच्याही दुकानासमोर कोण्याही समाजाच्या लोकांना कोणतेही दुकान लावू देणार नाही. त्यांनी आपला व्यवसाय हॉकर झोन मध्ये करावा असा आग्रह आम्ही करणार आहे. एखाद्या वेळेस त्यासाठी आम्ही सक्ती सुद्धा करू. निश्चितच आपलं शहर बदललं पाहिजे, अतिक्रमण मुक्त शहर झालं पाहिजे. या दृष्टीने प्रयत्न होणे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम आहे आणि जो कोणीही इथून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून येईल त्यांना हे करणं गरजेचं आहे. आणि तशाच प्रकारची भावना आणि ग्वाही सुद्धा विजय अग्रवाल या माध्यमातून देत आहेत. आपल्या महायुतीमध्ये आता तुमचा प्रचार मोठा प्रमाणात रंगतोय, वाढता पाठिंबा सुद्धा. महायुतीमधील जे घटक आहेत, शिवसेना शिंदे गट असेल, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आरपीआय असेल आणि अनेक घटक पक्ष सुद्धा तुमच्या सोबत आहेत. त्यांची या निवडणुकीत साथ नेमकी कशी मिळते आणि त्यांची भूमिका महत्वाची ठरते का? अतिशय चांगला प्रतिसाद राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आमचे मित्र सुनील भाऊ मेश्राम असे अनेक आठवले गट सर्व लोक अतिशय प्रेमाने काम करत आहेत, अतिशय ताकदीने काम करत आहेत आणि माझ्यासाठी आशीर्वाद मागत आहेत. मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे, स्वाभिमान आहे. निश्चितच महायुतीमधील सर्व घटक पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेलं काम, प्रचाराचा जो एक तडाखा आहे तो त्या माध्यमातून विजय अग्रवाल यांचं नाव प्रत्येकापर्यंत पोहोचत आहे. आणि यापूर्वीही त्यांनी केलेले विकासाचे जे मुद्दे आहेत आणि विकासाच्या राजकारणावरच याबाबत झाल्या पाहिजेत, हाच त्यांचा यामागील उद्देश नेमका आहे. काय वाटतं, तुम्ही कसा लोकांना आता विश्वास देणार आहात की तुम्हीच या भागातून महायुतीचे आमदार असले पाहिजे? आपल्याला सांगतो, आतापर्यंत झालेला विकास, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, शासनाकडे असलेलं व्हिजन, भविष्य काळामध्ये शहरामध्ये असलेलं नेतृत्व, केंद्राचं आणि राज्याचं नेतृत्व, या सगळ्या गोष्टीचा विचार करता जनता आम्हालाच आशीर्वाद देणार आहे. निश्चितच जनता आशीर्वाद देईल असा विश्वास विजय अग्रवाल यांना आहे. सध्या भाजपाचं बूथ संपर्क अभियान सुरू आहे. बूथ मधील जे कार्यकर्ते असतील, बूथ प्रमुख असतील, यांच्याशी चर्चा भाजपाच्या विविध स्तरावरून सुरू आहेत. आणि देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी असतील, यांनी सुद्धा जे भाजपाचे बूथ प्रमुख आहेत, भाजपामध्ये बूथ लेवलला काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधलेला आहे. आपण काय या माध्यमातून संदेश देणार, ज्या बूथवर, ज्या या प्रत्येक स्तरापर्यंत, खालच्या स्तरापर्यंत काम करणारे कार्यकर्ते असतात, जे तन्मयपणाने
कुठलाही स्वार्थ न ठेवता काम करताना दिसतात. अशा बूथ मधील आपल्या सदस्यांना काय संदेश देऊ इच्छिता? पार्टी विथ द डिफरन्स हे याच्यासाठीच म्हटलं जाते की या राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचा असलेला कार्यकर्त्यांशी संवाद, बूथ प्रमुखाशी असलेला संपर्क, मोदीजीने केलेला संवाद, या सगळ्या गोष्टी पाहता येणाऱ्या काळामध्ये हमारा बूथ सबसे मजबूत या भूमिकेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते काम करणार आहे. बूथ आम्हाला जिंकायचा आहे या परिश्रमाने सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. मी देवेंद्रजीचे विशेष आभार मानतो की त्यांनी कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं सगळं कामाला लावलेलं आहे, सगळे निर्देश दिलेले आहेत आणि भविष्य काळामध्ये आमचं जे नेतृत्व आहे देवेंद्रजी यांचे हात मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार 100% येणार आहे आणि त्यामध्ये मी प्रतिनिधी राहणार आहे. आता या निवडणुकीत काय महत्वाचे मुद्दे वाटतात आणि या मुद्द्यांच्या माध्यमातून आपण लोकांच्या मनापर्यंत कसे पोहोचत आहात? या निवडणुकीत मुद्दा विकासाचा आहे. आम्हीच फक्त विकासाचा मुद्दा मानतोय. आमच्याकडे व्यक्तिगत लाभाचे मुद्दे आहेत, आमच्याकडे नेतृत्वाचे मुद्दे आहेत, आमच्याकडे या शहराचं व्हिजन आहे पुढच्या 5 वर्षाचं. आमच्याकडे या शहरातल्या जनतेला अनेक योजनेमध्ये समावेश करून त्यांना लाभ देण्याच्या योजना आहेत. अकोला शहराची MIDC नव्यानं मोठी करून त्याच्यामध्ये आणखीन ॲक्विजिशन करून एक MIDC एक्सपान्शन करण्याचा विषय आहे. अकोला शहरामध्ये प्लॅनिंग सिटी म्हणून या शहराचं काम करायचं आहे. नदीचा पर्यावरणपूरक विकास करायचा आहे. असे अनेक मुद्दे भारतीय जनता पार्टीकडे आहेत आणि व्हिजन आहे. आणि हे नेतृत्व करण्यासाठी जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये या शहराचा 100% विकास होणार आहे याची मला पक्की खात्री आहे. आपल्याला कल्पना आहे की अकोल्याची ओळख देशभरात कॉटन सिटी म्हणून कधी काळी होती. मात्र येथील सावत्राम मिल असेल, मोठ्या मोठ्या मिल बंद पडल्यात, अनेकांचे रोजगार गेलेत. पुन्हा एकदा कॉटन सिटी हे ओळख अकोल्याची निर्माण झाली पाहिजे, यासाठी काही आपल्या प्लॅन मध्ये आहे का? असं काही आपण करणार आहोत का? आपल्याला कदाचित माहीत नसेल की शासनाच्या चांगल्या धोरणामुळे अकोला जिल्ह्यामध्ये 3 नवीन सूतगिरण्या ह्या टाकल्या गेल्या आणि कापड उद्योग, कापसाचा उद्योग, दालमिलचा उद्योग या शहरामध्ये जे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे ते मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये प्रगती चालू आहे. कापसाच्या धंद्यामध्ये जिनिंग प्रेसिंगचा उद्योग असेल, दालमिलचा उद्योग असेल आणि शासनाच्या धोरणामुळे सूतगिरण्याचा उद्योग असेल, अतिशय तेजीत आणि चांगल्या प्रमाणात शहरामध्ये चालू आहेत. ज्या मिल बंद झाल्या आता त्या सुरू होण्याची शक्यता नाही आहे. त्यामधले जे मजूर आहेत त्यांच्या ज्या जागा त्यांनी दिल्या होत्या त्या त्यांच्या नावावर करण्याचा आमचा भविष्याचा प्रयत्न आहे. त्यांना जे पेन्शन मिळते ते आजच्या नियमाप्रमाणे मिळावं हे आम्ही भविष्यात करणार आहे. निश्चितच या सर्व बाबी झाल्या पाहिजेत. रोजगाराअभावी आपल्या शहरातून मुंबई पुण्याकडे जाणारे मोठ्या प्रमाणात युवक आहेत. आपण अशी काही शाश्वती त्यांना देऊ शकतो का? पुढील 5 वर्षात तुम्ही पहा अकोल्यात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. 100% अकोल्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि अकोल्याचं विमानतळ सुरू करण्यासाठी माननीय खासदार अनुभव धोत्रे प्रयत्न करत आहेत, वसंतभाऊ खंडेलवाल प्रयत्न करत आहेत, रणधीरभाऊ सावरकर प्रयत्न करत आहेत. या सगळ्या प्रयत्नाला यश आल्यावर अकोल्यामध्ये इंडस्ट्री येण्यासाठी सुविधा होईल आणि 100% आम्ही इंडस्ट्री आणल्याशिवाय राहणार नाही. अकोल्यातच रोजगार निर्माण करू. अकोला शहरात, जिल्हाभरात रोजगाराची निर्मिती झाल्यास निश्चितच युवकांची जी एक परवड आहे ती थांबेल आणि युवकांना आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात रोजगार निर्मितीचं स्वप्न पूर्ण होईल. हा आशावाद सुद्धा या माध्यमातून विजय अग्रवालांचा आहे. आता सध्या निवडणुकांचे ह्या प्रचार तोफा ज्या सुरू आहेत त्यामध्ये खासदार अनुपजी धोत्रे असतील, रणधीर सावरकर असतील, वसंतजी खंडेलवाल आणि संपूर्ण तुमचे महायुतीतले जे सध्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा सहकार्य कसं मिळतंय? खासदार अनुपजी धोत्रे यांचं सुद्धा कसं मिळतंय? आमचे सगळे नेते, भारतीय जनता पार्टीचे खासदार अनुभव धोत्रे, आमदार रणधीरभाऊ सावरकर, आमदार वसंतभाऊ खंडेलवाल, आज अकोला शहरामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री होते, योगीजी येऊन गेले, मोदीजी येऊन गेले. बूथ प्रमुखापासून तर खासदारापर्यंत अतिशय प्रचंड अशी मेहनत भारतीय जनता पार्टीचे, महायुतीचे लोक करत आहेत. मला खूप आनंद आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मी सर्वांना आता विनंती करणार आहे की मी या शहराचा लोकप्रतिनिधी झालो पाहिजे, आपल्या विचाराचा लोकप्रतिनिधी झालो पाहिजे, आपल्या मनाप्रमाणे या शहराचा विकास मला करायचा आहे. येणाऱ्या 1 तारखेला माझं नाव 1 नंबरवर मशीनमध्ये आहे, विजय अग्रवाल. त्याच्यासमोर कमळाचं बटन दाबून
आपण मला प्रचंड आशीर्वाद द्यावे असा आत्मविश्वास मला आहे. आपण आशीर्वाद देणारच आहे. तो आशीर्वाद मला द्यावा आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. शहरातील व जिल्ह्यातील मागील काळातील जी मतदानाची टक्केवारी होती ती 58% होती. ती आता टक्केवारी वाढली पाहिजे, जेणेकरून मतदानाबद्दल नागरिक सुद्धा सजग होणे फार गरजेचे आहे. काय वाटतं? आज प्रमोद सावंत जे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. आपण सुद्धा संवाद साधलेला आहे. उद्योजकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत किंवा उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून होणार आहेत आणि उद्योजकांची किती साथ आपल्याला लाभणार आहे? 100% साथ आहे. उद्योजक हे नेहमीच आम्हाला सहकार्य करतात, तन मन धनाने सहकार्य करतात. तसंच सहकार्य आहे. यापूर्वी सुद्धा व्यापाऱ्याची अकोल्यामध्ये शहरामध्ये बैठक झाली, अतिशय मोठी आणि उत्कृष्ट अशी बैठक झाली. त्यामुळे व्यापारी आम्हाला समर्थन करणारच आहेत आणि यामध्ये अकोला शहरामध्ये व्यापाऱ्यांना ज्या सगळ्या सुविधा पाहिजेत त्या निर्माण करून देण्याचं आम्ही काम करणार आहे. अकोला MIDCचं CO ऑफिस सरकारच्या माध्यमातून रणधीरभाऊ सावरकर असतील, खासदार असतील, वसंतभाऊ असतील यांच्या माध्यमातून अकोल्याला आलं आणि अनेक व्यापाऱ्यांना त्यामधून सुविधा होणार आहे. निश्चितच मागील 6 निवडणुकीमध्ये विजय मिळवलेले गोवर्धनजी शर्मा आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांना खरी श्रद्धांजली आपण मागेही हा मुद्दा सांगितलं होतं की आपल्या विजयाच्या माध्यमातून आपण त्यांना खरी श्रद्धांजली वाहणार आहोत. खरी श्रद्धांजली आमदार गोवर्धन शर्मांना हेच होणार आहे की त्यांनी जे 30 वर्ष सेवा केली तशीच संधी मला पुढचे 5 वर्ष सेवा करण्याची जनता देईल असा मला 100% आत्मविश्वास आहे. हीच खरी श्रद्धांजली लालाजीला राहणार आहे. निश्चितच लालाजी जे गोवर्धन शर्मा होते त्यांनी 6 वेळ निवडणुकीत विजय मिळवला आणि जे सिंधी बांधव आहेत आपल्या अकोला शहरातील त्यांच्या ज्या जमिनी आहेत ज्या रेग्युलेट करण्याच्या रेग्युलेशन मध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं. सिंधी बांधवांनी आपल्या सोबत राहिलं पाहिजे. त्यांची जी जाण आहे गोवर्धनजी शर्मा यांनी केलेल्या कार्याची जाणीव ठेवली पाहिजे वाटतं सर. सिंधी समाजाच्या लोकांचा मला खूप अभिमान आहे. ते कोणाचा जातीपातीचा विचार न करता हिंदुत्वाचा विचार करून सदैव भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहतात. तसंच हे आताही भारतीय जनता पार्टीच्या मागे ठामपणे उभे आहेत. त्यांच्या सगळं चर्चेतून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून लक्षात येते आहे. यापूर्वी सुद्धा हरीशभाई हे उभे होते, त्याही वेळेस त्यांनी त्यांना आशीर्वाद दिले नाही. हे त्याचं स्पष्ट उदाहरण आहे. भविष्यामध्ये त्यांचं प्रेम हिंदुत्वावर आहे, भारतीय जनता पार्टीवर आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या सोबत प्रत्येकाने राहिलं पाहिजे आणि महायुतीचे हात मजबूत केले पाहिजेत. आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. 20 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी आणि नागरिकांनी घराबाहेर येऊन प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि महायुतीच्या माध्यमातून आपण मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मी महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण सर्व लोक, आपल्या परिवारातले लोक, आपले मित्र, आपले नातेवाईक व इतर जे बाहेर गेले त्या सर्वांना मतदानासाठी आणा आणि मतदानाची जी टक्केवारी आहे ही वाढली पाहिजे. 70% तरी मतदान झालं पाहिजे अशी विनंती करतो आणि मला आशीर्वाद द्या ही नम्र प्रार्थना करतो. निश्चितच विजय अग्रवाल यांनी महायुतीच्या माध्यमातून आशीर्वाद रूपी आपल्याला मत देऊन या आशीर्वादाच्या माध्यमातून अकोला शहराचा व मतदारसंघाचा विकासाचं ध्येय उद्दिष्ट घेऊन ह्या निवडणुकीत ते निवडणूक रिंगणात आहेत. 20 तारखेला मतदान आहे. 23 तारखेला या मतदानाचा निकाल लागणार आहे. सर्व चित्र हे 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे RRC नेटवर्क प्रस्तुत पॉलिटिकल लीडर आणि पॉवरफुल लीडर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत होते विजयजी अग्रवाल, जे महायुतीचे उमेदवार आहेत. या महायुती सोबत शिवसेना शिंदे गट असेल, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPI आणि घटक पक्षांचं मिळून जी ही महायुती निर्माण झालेली आहे, महायुतीचे हात मजबूत करण्याचा आशावाद त्यांनी या माध्यमातून मतदारांना केला आहे. निवडणूक फार जवळ आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर या सर्व बाबी निश्चितच समोर येतील. त्यामुळे या RRC नेटवर्कच्या माध्यमातून या पॉवरफुल लीडर कार्यक्रमात आम्ही त्यांचं मनपूर्वक इथे आभार मानतो. आपण आलात, आपण वेळ दिला त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आपले खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. सर्व जनतेचे आभार.